नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. निकालामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने राहिल्याचं पाहायला मिळतंय. महाविकास आघाडी जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ताकदीचा संघटन जे आहे ते ठरल्याचं पाहायला मिळतंय. तब्बल 29 जागा ज्या आहेत त्या मवियाला मिळालेल्या आहेत. 18 जागांवर महायुतीला समाधान मानावं लागले. तर एक जी सांगलीची जागा आहे विशाल पाटलांची, त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. इथे जर मात्र या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या लक्षवेधी लढती होत्या, या लढतीमधली एक प्रमुख लढत होती दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची. या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भाजपानं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री राहिलेल्या भारती प्रवीण पवार यांना लोकसभेची संधी जी आहे ती दुसऱ्यांदा दिली होती. भारती पवार या 2019ला देखील खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची केंद्रामध्ये आरोग्य राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली होती. त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे गुरुजी जे आहेत ते लोकसभेच्या रिंगणामध्ये होते. आणि आता हा जो भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ज्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाला ओळखलं जायचं, तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघ भाजपाच्या हातातून निसटल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. भारती प्रवीण पवार यांचा पराभव जो आहे तो दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून झालेला आहे. भारती पवार यांच्या पराभवाची नेमकी काय कारणं असू शकतात? तर भारती पवार ज्या आहेत त्या आरोग्य राज्यमंत्री असताना भारती पवार यांनी कोविडमध्ये महाराष्ट्रासाठी केलेलं काम, किंवा मग नुकताच जो कांदा प्रश्न होता, कांदा निर्यात बंदीचा जो प्रश्न होता, नाशिक असेल, लासरगाव असेल, पिंपळगाव, बसवंत असेल, या ठिकाणी मोठी प्रमाणावर कांद्याची गोडाऊन जे आहेत, कांद्याची मोठी बाजारपेठ जी आहे ती नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. असं असताना कांद्याच्या निर्यात बंदीवर जी केंद्र सरकारने बंदी घातली होती, त्याचा फटका कुठेतरी भारती पवार यांना बसल्याचं पाहायला मिळतंय. सोबतच भारती पवार यांचे दीर नितीन पवार जे आहेत ते जरी राष्ट्रवादी बरोबर असले तरी मागच्या अनेक वर्षांपासून भारती पवार आणि नितीन पवार यांच्यामध्ये असणारा जो सुप्त संघर्ष आहे, त्या सुप्त संघर्षाचा फटकाही कुठेतरी भारती पवार यांना बसला गेला असं बोललं जात आहे. आणि त्यामुळे भारती पवार जे आहेत त्यांना पराभवाचा सामना जो आहे तो करावा लागला. तिथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे गुरुजी जे आहेत ते विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.